नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती। तर ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघताय मित्रांनो, तर एक नवीन जाहिरात आलेली आहे ठाणे महानगरपालिकेतर्फे। तर ती जाहिरात काय आहे आणि कशा प्रकारे आपण त्या जाहिरातीमध्ये अप्लाय करू शकतो या संदर्भात सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ जराही स्किप न करता संपूर्ण बघायचा आहे। तर एक चांगली एक अपॉर्च्युनिटी आहे, भरपूर वॅकन्सीज आहेत मित्रांनो ठाणे महानगरपालिकेमध्ये। तर ती जाहिरात आपण संपूर्ण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। तर आपण चला आता सुरुवात करूया। आणि ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघताय, एज, पेमेंट किती असेल, लास्ट डेट काय असेल, या संपूर्ण गोष्टी आपण इथे कव्हर करू। तर चला तुम्हाला आता घेऊन चलतो। तर ही जाहिरात आहे मित्रांनो ठाणे महानगरपालिका, आणि याच्यामध्ये तुम्ही ते सर्व डिटेल आपण इथे बघणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करण्यात आधी तर हा बघा ई नोकरी संदर्भ माझा यूट्यूब चॅनल आहे, आणि चॅनलवरती जॉब रिलेटेड काही पण अपडेट असतील की सर्व अपडेट आपण या चॅनलवरती देत असतो। तर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर याला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। सोबतच माझा टेलिग्राम ग्रुप पण आहे, त्या ग्रुपवरती या तुम्ही, आणि तिथे टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊ शकता। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टेलिग्राम ग्रुपची लिंक भेटून जाईल, त्याच्यामुळे तुम्हाला जे काही रेग्युलर अपडेट्स आहेत ते तुमच्या मोबाईलवर मिळत जातील। तर बघा, ठाणे महानगरपालिकेतर्फे ही जाहिरात आलेली आहे, आणि आरोग्य विभाग, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय ठाणे, कंत्राटी पद्धतीने पदभरतीची जाहिरात। तर कोणत्या वॅकन्सीज आहेत आपण सर्व बघूया याच्यामध्ये, आणि पेमेंट किती असणार आहे ते पण इथे, आणि विथ एज काय असणार आहे, शिक्षण काय असणार आहे, ते संपूर्ण इथे माहिती आपण ती बघणार आहोत। तर बघा, जो ॲड्रेस दिलेला आहे चंदनवाडी ठाणे, या ठिकाणी काय होणार आहे, तुमची डायरेक्ट थेट मुलाखत होणार आहे। ज्या प्रकारे मी तुम्हाला थंबनेलमध्ये सांगितलं की इथे कुठलीही एक्झाम होणार नाही, ओके, डायरेक्ट तुम्हाला इथे जॉब देण्यात येईल। एक इंटरव्ह्यू होईल तुमचा, मुलाखत ज्याला म्हणतो आपण, आणि ती मुलाखत झाली की तुम्ही पास झाले की त्या मुलाखतीच्या बेसिसवर तुम्हाला इथे जॉब देण्यात येईल। म्हणजे डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे, पण ही कॉन्ट्रॅक्ट भरती आहे, ज्याला आपण कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरती म्हणतो। आणि एकत्रित वेतनावर बघा किती, 179 दिवसासाठी तुम्हाला इथे भरती करण्यात येणार आहे। तर कॉन्ट्रॅक्च्युअल भरती जरी असली तरी पेमेंट खूप चांगला आहे, तर तो पेमेंट पण आपण बघणार आहे याच्यामध्ये, आणि किती वॅकन्सी आहेत ते संपूर्ण बघणार आहोत। तर बघा, स्त्रीरोग तज्ञासाठी मग जे MBBS वगैरे लागतं, तर हे संपूर्ण इथे दिलेलं आहे, आणि याच्यामध्ये तुम्ही सॅलरी बघू शकता 1,10,000 पासून 85,000, याच्या आणखी वेगवेगळ्या वॅकन्सीज संपूर्ण आपण कव्हर करूया। बालरोग तज्ञ, त्याचं पण इथे डिटेल तुम्ही वाचू शकता व्हिडिओ पॉज करून। त्याच्यानंतर शल्यचिकित्सकची वॅकन्सी आहे, MBBS MS। त्याच्यानंतर फिजिशियन, नेक्स्ट आहे भूलतज्ञ, त्यांची पण इथे डिटेल्स दिलेली आहे विथ त्यांची सॅलरी। त्याच्यानंतर नेत्र शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधिकारी। त्याच्यानंतर बघा, नेक्स्ट आहे परिचारिका, ज्यालाच आपण स्टाफ नर्सच्या पण इथे वॅकन्सीज आहेत, आणि इथे पेमेंट बघू शकता 30,000 रुपये सॅलरी असणार आहे। त्याच्यानंतर डिटेल तुम्हाला काय HSC लागेल। त्याच्यानंतर मिडवायफरी पदविकाचं तुम्हाला इथे सर्टिफिकेट असलं पाहिजे। BSc नर्सिंग जर असेल तर तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल। त्याच्यानंतर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी इथे आवश्यक असणार आहे। शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था याच्यामध्ये जर तुम्ही काम केलं असेल तर 3 वर्षाचा अनुभव पण इथे तुम्हाला द्यावा लागणार आहे। तर इथे महत्त्वाचं सांगण्याचा हाच उद्देश आहे की ज्या विद्यार्थ्यांचं आता कुठे सिलेक्शन नाही झालं, जसं DMAR मध्ये किंवा ZP किंवा सार्वजनिक आरोग्य विभाग इत्यादी एक्झाम तुम्ही दिलेली होती, पण तिथे जर तुमचं झालेलं नसेल, तर आता ही एक अपॉर्च्युनिटी चांगली आहे, याच्यामध्ये तुम्ही आरोग्य विभाग रिलेटेड इथे पदे तुम्हाला आहेत, आणि सॅलरी पण खूप चांगली आहे, ओके। त्याच्यानंतर प्रसविका, याच्यानंतर पण इथे तुम्ही डिटेल बघू शकता, त्यांना पण मिडवाईफचं ANMचा अभ्यासक्रम इथे लागणार आहे। तर वॅकन्सी मॅट्रिक्समध्ये देऊ शकता, अनुसूचित जातीसाठी किती जागा आहेत, या संपूर्ण माहिती इथे तुम्ही एकदा व्हिडिओ पॉज करून रीड करा। त्याच्यानंतर बायोमेडिकल इंजिनियर, त्यांच्यासाठी पण इथे अभियांत्रिक पदवी लागणार आहे। नेक्स्ट आहे फिजिओथेरपिस्ट, त्यांना पण फिजिओथेरपिस्ट या विषयातील पदवी लागणार। त्याच्यानंतर डायटिशियन आलं, त्यांची पण इथे डिटेल संपूर्ण तुम्ही एकदा रीड करून घ्या। आणि जर मित्रांनो तुम्हाला याची PDF पाहिजे असेल तर ही जी PDF आहे आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती पण टाकलेली आहे। तर तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या, आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळेल टेलिग्राम ग्रुपची, तिथे तुम्ही जॉईन व्हा, ओके। नेक्स्ट ऑक्युपेशन थेरपिस्ट, त्याच्यानंतर आणखी काही पदे आहेत, आपण बघूया पटापट। पब्लिक हेल्थ नर्स, त्याच्यानंतर यांचा मिडवायफरीचा डिप्लोमा,
आणि नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन आवश्यक असणार आहे. तर आणखी एक परत एकदा विनंती करतो बघा मित्रांनो, तुम्हाला काय करायचं, चॅनलला मॅक्झिमम सबस्क्राईब करा. आता आपण आपले 5K सबस्क्रायबर होणार आहेत येत्या 1 ते 2 दिवसामध्ये. तर मॅक्झिमम पीपलनी सबस्क्राईब करा आणि जे लोक सबस्क्राईब करतील मी त्यांच्याच कमेंटचं उत्तर देईल आता याच्यानंतर. कारण काही विद्यार्थी काय करतात, नुसतं व्हिडिओवरती येतात, व्हिडिओ पूर्ण बघत पण नाही आणि मग डायरेक्ट कमेंट करतात. तर असं नका करू. आता जे काही नवीन कॅन्डिडेट्स येत आहेत आपल्या चॅनलवरती ते सबस्क्राईब करतील तर त्यांना त्यांच्याच प्रश्नाची इथे उत्तर देणार आहे. ओके, तर चला आता शेवटचं बघूया. त्याच्यानंतर मेडिकल रेकॉर्ड कीपर यांना BSc लागणार आहे आणि जर तुमच्याकडे आस्थापनाचा म्हणजे एक्सपिरियन्स असेल तर त्यांना प्राधान्य देण्यात येईल. त्याच्यानंतर सायकॅट्रिक काउन्सिलर यांची पण इथे डिटेल बघून घ्या. त्याच्यानंतर वैद्यकीय समाजसेवक अधीक्षक MSW लागते यांच्यासाठी. त्याच्यानंतर अशा भरपूर पदे आहेत. त्याच्यानंतर आहे ब्लड बँक सुपरवायझर, त्यांना पण इथे डिप्लोमा +10+2 मागितलेला आहे. नेक्स्ट आहे औषध निर्माण अधिकारी आणि यांना पण इथे क्वालिफिकेशन इथे तुम्ही बघू शकता. ओके, 25,000 इथे सॅलरी असणार आहे. नेक्स्ट दंत हायजिनिस्ट, इथे पण 3 वर्षाचा इथे अनुभव इथे मागितलेला आहे. नेक्स्ट आहे CSD सहाय्यक. त्याच्यानंतर इलेक्ट्रिशियनसाठी तुम्हाला NCVT किंवा ITI जर असेल तर इथे तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल. 25,000 सॅलरी असणार आहे. नेक्स्ट डेप्युटी लायब्रेरियन, यांना पण बॅचलर ऑफ लायब्ररी किंवा MLib बसलं पाहिजे, त्यांना पण इथे 25,000 सॅलरी मिळणार आहे. नेक्स्ट लायब्ररी असिस्टंटसाठी 1 वॅकन्सी आहे. कोणत्याही शाखेची पदवी इथे चालणार आहे. त्याच्यानंतर क्युरेटर ऑफ म्युझियम एनी डिग्री म्हणजे BSc लागणार आहे इथे. त्याच्यानंतर आरोग्य निरीक्षक सॅलरी आहे 25,000 आणि इथे 2 वॅकन्सी आहेत. इथे विज्ञान म्हणजे BSc तुम्हाला इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन लागणार. त्यानंतर आर्टिस्ट आहे, त्यांना पण फाईन आर्ट्सची पदवी असली पाहिजे आणि त्याच्यानंतर 3 वर्षाचा अनुभव, मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक, 25,000 सॅलरी असणार आहे. एकूण 1 जागा आहे. फोटोग्राफरची वॅकन्सी आहे, त्याची पण 1 जागा आहे. त्याच्यानंतर इथे पण पदवीधर असणं आवश्यक आहे. तर इंटरव्ह्यूची डेट बघा, या पोस्टसाठी बघा 26 तारखेपासून सुरुवात होत आहे, 26/2 पासून. त्याच्यानंतर 27, 28, 29 आणि 1/3/2024ला तुमचे इंटरव्ह्यू होतील. त्याच्यानंतर वयोमर्यादाबद्दल आपण बोललेलो होतो. 38 ते 48 तुमची वयोमर्यादा असणार आहे आणि गट वर्ग वगळता सर्व पदांकरिता संगणक अर्हता तुम्हाला काय असणार आहे, आवश्यक असणार आहे. तर जे कॅन्डिडेट MSc उत्तीर्ण झालेले आहेत त्यांनी तिथे इंटरव्ह्यूला जायचं, कारण हे कंपल्सरी आहे. ओके, फक्त गट ची पद सोडून या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये गट ची पदे नाहीत. तर आणि सविस्तर जाहिरात तुम्हाला thanecity.government.in इथे पण मिळून जाईल आणि माझ्या टेलिग्राम ग्रुपवरती पण मिळून जाईल. तर ही संपूर्ण जाहिरात होती मित्रांनो. आणखी इतर महानगरपालिकेच्या पण जाहिराती अशाच येणार आहेत आणि काही राहिलेले जे डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये पण या प्रकारचे तुम्हाला आता ॲडव्हर्टाइजमेंट बघायला मिळतील. तर ही संपूर्ण माहिती होती. या माहितीमध्ये जर काही तुम्हाला वाटते की काही आणखी तुम्हाला कमेंट्स करायचे आहेत तर व्हिडिओमध्ये या, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. प्रत्येक कमेंटचं आपण 100% उत्तर देत असतो. पण आता जे कॅन्डिडेट सबस्क्राईब करतील त्यांनाच मी उत्तर देणार आहे. कारण कॅन्डिडेट काय करतात, येतात मुले आणि व्हिडिओ बघून जातात पण सबस्क्राईब नाही करत आणि व्हिडिओ पण पूर्ण न बघताच तुम्ही काय करताय, कमेंट्स करता. त्याच्यामुळे तुम्हाला माहिती ती अर्धवट राहून जाते. म्हणून एकदा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि नंतर कमेंट करा. प्रत्येक कमेंटचं जो पॉईंट तुम्हाला समजलेला आहे त्या प्रत्येक पॉईंटचं मी उत्तर देत असतो. तर व्हिडिओला मॅक्झिमम लाईक शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.